नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली स्टॉक मार्केट ब्लॉगमध्ये, जिथं आपण बघतो डेली स्टॉक मार्केटची मूव्हमेंट आणि कसे राहिले डे टू डे मार्केटचा अंदाज घेतो आणि उद्याच्या दिवसासाठी काय करायचे आहे किंवा ऑप्शन डेटा कसा असेल त्याच्याबद्दल एक चर्चा करतो. तर चला सुरू करूया आजच्या मार्केट ब्लॉगला. तर जिथं आपण बघू शकतो की इंडिया विक्स आज 4%नी पडलेला आहे, 21.60 ला क्लोज झालेला आहे. तर निफ्टी 50 मध्ये आपण बघू शकता 257 पॉईंट्सनी वधारला आहे, 23,408 वर क्लोज झालेला आहे. सेन्सेक्स वाढलेला आहे 938 पॉईंटनी 75,502 वर क्लोज झालेला आहे. निफ्टी मिड कॅप पडलेला आहे 74 पॉईंट्सनी 20,158 वर क्लोज झालेला आहे. निफ्टी 500 क्लोज झालेला आहे 107 पॉईंट्सनी वाढून 21,498 ला. तर गोल्ड आपण बघू शकता की एक थोडं कॉन्सोलिडेटेड निगेटिव्ह आहे, 1.40%नी पडलेला आहे, 1,56,000च्या अराउंड 1,56,500च्या अराउंड ट्रेड करत आहे. तर आपण बघू शकता सिल्वरमध्ये पण 2%नी 2% पडलेला आहे, 2,59,000ला ट्रेड करत आहे, 2,60,000च्या अराउंड. क्रूड ऑइल वाढलेला आहे पण परंतु आत्ता थोडं सेशनसाठी 1-2% पडलेला आहे. 9200 पशी जवळपास क्रूड ऑइल गेलं होतं, आता जवळपास 8800 पशी आहे. तर USD INR मध्ये आपण बघू शकता की USD INR चा रेट आता जवळपास 92.5 च्या अराउंड आहे, म्हणजे ₹92.5 आपल्याला एका डॉलरसाठी मोजावे लागणार आहेत. तर हे आहे ब्रॉडर मार्केट पर्स्पेक्टिव्ह. आता बघू निफ्टी 50चा चार्ट. तर निफ्टी 50च्या चार्टमध्ये आज बघू शकता आपण एक सॉलिड कॅन्डल बनवलेली आहे, ग्रीन कॅन्डल, जिथं मार्केटने स्टार्टिंगला एक लोअर लेवल्स टेस्ट केल्या 22,900च्या आसपास, 22,950च्या आसपास, 22,970च्या आसपास, आणि जिथं बाउन्स बॅक घेऊन मार्केट क्लोज झालं 23,400 पशी. तर आपण बघू शकतो की एक चांगला पुल बॅक आलेला आहे, पण पुल बॅक हा डेड कॅट बाउन्स पण असू शकतो, कारण की एवढं मार्केट मध्ये करेक्शन झाल्यानंतर एक रिव्हर्सल थोडं पुल बॅक येऊ शकतो, त्याला डेड कॅट बाउन्स पण असं असं पण म्हणतात. तर तो आपल्याला हा चार्ट पॅटर्न उद्या कळेल की उद्या एक्सपायरी पण आहे. तर उद्याच्या एक्सपायरीला आपल्याला कळेल की हा पुल बॅक होता का एक डेड कॅट बाउन्स होता ते. तर आता आपण बघूयात ऑप्शनचा डेटा. तर ऑप्शनच्या डेटानुसार आज सिंथेटिक फ्युचर क्लोज झालं 23,350च्या आसपास. तर 23,350 हा तुमचा ॲट द मनी स्ट्राईक प्राइस आहे, जिथं PCR 1.7 आहे, म्हणजे पुट कॉन्ट्रॅक्ट 20 लाखाच्या आसपास आहे, तर कॉल कॉन्ट्रॅक्ट 12 लाखाच्या आसपास आहे. खालच्या लेवल्सला आपण जर बघितलं तर 23,000ला 92 लाखाच्या 93 लाखाच्या अराउंड पुट कॉन्ट्रॅक्ट ओपन इंटरेस्ट आहे. 45%नी हा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे 28 लाखांनी. तर 23,000 हा एक तुमचा सपोर्ट असू शकतो. तर 23,500च्या पुट कॉलमध्ये 70 लाखाच्या आसपास कॉन्ट्रॅक्ट आहेत, 44%नी वाढलेले आहे, 21 लाख कॉन्ट्रॅक्ट आज वाढलेले आहे. तर 23,500 हा तुमचा एक रेजिस्टन्स असू शकतो, आणि नंतर 1,12,00,000 कॉन्ट्रॅक्ट ही 24,000ला आहेत, म्हणजे हा एक तुमचा रेजिस्टन्स असू शकतो. 24,000 आणि 23,500 हा एक रेजिस्टन्स आणि 23,000 हा एक सपोर्ट ऑप्शन डेटानुसार निघत आहे. तर आता बघू ऑप्शन ओपन इंटरेस्ट चेंजचा डेटा. तर ऑप्शन ओपन इंटरेस्ट चेंज उद्याची एक्सपायरी जर आपण बघितली तर 23,000च्या स्ट्राईक प्राइसला 28,64,000 ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे पुटमध्ये. तर 23,500च्या कॉलमध्ये जवळपास 21 लाखांनी ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. ॲट द मनी स्ट्राईक प्राइस ह्या दोन आहेत, म्हणजे ह्याचा नियरच मार्केट क्लोज झालेला आहे. तर 23,300 आणि 23,400 मध्ये जास्त ट्रेडेड रिजन तुम्हाला दिसणार नाही, पण पुट ओपन इंटरेस्ट 34 लाखाने चेंज झालेला आहे, 49 लाख झालेला आहे 23,300 मध्ये. तर कॉल ओपन इंटरेस्ट इथं 23,400 मध्ये 14 लाखाने वाढलेला आहे, 40 लाख झालेला आहे. तर असा डेटा ॲट द मनी स्ट्राईकचा तुम्हाला बघायला मिळत आहे. 23,500 23,500 हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. तर 23,000 एक तुमचा सपोर्ट आहे आत्ताच्या ट्रेडिंग रेंजनुसार. तर 23,000 ते 23,500 ही एक ट्रेडिंग रेंज असू शकते. ती 24,000 पर्यंत पण एक्सटेंड होऊ शकते उद्याच्या जर उद्याचा पर्स्पेक्टिव्ह घेतला विकली एक्सपायरीचा. तर आता बघूया आपण FIDI डेटा. आता FII स्ट्रॉंग बेरिश आहेत अजून पण इंडेक्स फ्युचर इंडेक्स ऑप्शन मध्ये, आणि
जर रिटेल इन्व्हेस्टर बघितलं तर स्ट्रॉंग बुलिश आहे. हे एक ट्रॅपमध्ये युनिडायरेक्शनल कॉल बाईंगच्या ट्रॅपमध्ये अडकलेले दिसत आहेत. तर ह्याच्यानुसार ह्या पोझिशन्समध्ये त्यांना लॉस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही युनिडायरेक्शनल ट्रेडिंग अवॉइड करा. युनिडायरेक्शनल ट्रेडिंग तुम्ही अवॉइड करा या व्होलेटाईल मार्केटमध्ये. कारण की जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत ते वन साइडेड किंवा डेड कॅट बाउन्स किंवा एक रिव्हर्सलच्या ट्रॅपमध्ये फसून आपलं कॅपिटल गमावून बसतात. इथं स्टॉप लॉसेस सुद्धा तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स लेवलचे स्ट्रेचेस सुद्धा खूप लांब लांबचे असतात. त्याच्यामुळे स्टॉप लॉसेस पण खूप मोठे मोठे लावावे लागतात अशा व्होलेटाईल मार्केटमध्ये. तर मी म्हणेन की 50,000 किंवा 1,00,000 कॅपिटल असलेल्या रिटेल ट्रेडर्सनी ट्रेडिंग थोडे दिवसासाठी स्टॉप करावे. बट हा तुमचा सर्वस्वी तुमचा कॉल आहे. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊनच मग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये.